आपल्यासोबत ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके आहेत. काल बीडमध्ये जी महाएल्गार सभा झाली त्या सभेनंतर मनोज जरांगे पाटलांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे की तुम्हाला बीडमध्ये जातीय दंगली घडवायच्या आहेत. छगन भुजबळांचा जो जामीन मिळालेला आहे तो जामीन रद्द करावा, गृहमंत्रालयाने तो रद्द करावा, कारण त्यांना बीडमध्ये दंगली ज्या आहेत त्या घडवायच्या. जरांगे आहेत कोण? जरांगे काय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत का? जरांगे काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वगैरे काय संविधानिक पदावर बसलेत? हे जरांगे कोण आहेत सांगणार आहे? जरांगे काय सुपर पॉवर आहेत का महाराष्ट्रामधले? काय काय यांचा नैतिक अधिकार दुसऱ्यांना सल्ले द्यायचा? ते कोर्ट बघून घेईल, गृह विभाग बघून घेईल, शासन प्रशासन बघून घेईल. हे कोण फुकटचे सल्ले देणार आहे? आणि फुकटचा सल्ला जरांगेंना विचारला कोणी? त्यामुळे इथली न्यायव्यवस्था ती बघून घेईल ना. त्यामुळे जरांगेंनी आपलं जे विष पेरून झालंय मागच्या 2 वर्षात अजून त्यामध्ये आगीत तेल ओतायचा प्रयत्न करू नये. नंतर ते आरोप करतात की तुम्हाला जातीय दंगली बीडमध्ये घडवायच्या आहेत, बीड जिल्ह्यावरती दहशत निर्माण करायची आहे. विष कोणी पेरलं महाराष्ट्रामध्ये? ज्या बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळ कोणी केली? रिॲक्शन आली की लगेच शेपूट घातला काय? त्यामुळं ही रिॲक्शन येणार. तुम्ही जे महाराष्ट्राला गेल्या 2-3 वर्षामध्ये जे शिकवलं, जे काही विष पेरलं त्याची फळं तर येणार ना. मग ते फळं विष पेरल्यावर विषाची फळं कसली येतात? त्यामुळे जरांगेंनी जरा थोडंसं ताळतंत्र ठेवून थोडं अवकातीत बोलावं आणि ओबीसी बांधवांचा आदर करावा. कारण ते पण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जीवाची कुर्बानी देणारे होते. तुमच्यासारखे दुसरीकडे जाऊन दुसऱ्याच्या चाकऱ्या करणारे नव्हते. इथल्या बलुतेदारांनी आलोतेदारांनी भटक्या विमुक्त जाती जमातींनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी दिलेली आहे. त्या माणसांचा एवढा अनादर करून कसं चालल? त्या माणसांच्या अनाथ माती घालवून कसं चालल? त्या माणसांना सुद्धा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये निर्मितीमध्ये इथला विश्वकर्मा समाज असेल, भटक्या विमुक्त जाती जमाती असतील, बलुते आलोते असतील, त्यांचं महाराष्ट्राच्या या निर्मितीमध्ये काही योगदान नाही का? बघूनच घेतो कुठला ओबीसी कुठला नेता, म्हणजे आम्ही सगळे काय आतंकवादी कुठनं काय ब्रह्मदेशाच्या पलीकडून काय तिकडून आलो का? आम्ही काय रोहिले वगैरे आहोत का? तुम्ही हट्ट करताय जो हैदराबाद गॅजेटचा JR निघालेला आहे तो रद्द करायचा, किंवा ज्या कुणबी नोंदी निघालेल्या आहेत त्या रद्द करायच्या. मराठा समाजाला आरक्षण कुणबीतून भेटलेलं आहे आणि कुणबीतूनच घेणार असं ते सांगताय. हे बघा, तुम्ही पुराणातले कुठलेही असे पुरावे काढचाल आणि आम्हाला आरक्षण द्या म्हणचाल. इथं एक राज्य मागासवर्ग आयोग नावाचा एक संविधानिक आयोग आहे आणि या आयोगाला अशा पद्धतीचं इन्स्पेक्शन करण्याचा, अभ्यास करण्याचा, संशोधन करण्याचा अधिकार आहे. ते त्यांना त्यांचं काम करू द्या ना. तुम्ही सांगणार आम्हाला हैदराबाद गॅजेटमध्ये असं होतं, मग इंग्रजांच्या कालावधीमध्ये असं होतं. अरे 2025 सालामध्ये जगतो आहोत ना. आणि मग माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे की राज्य मागासवर्ग आयोगाचं आत्ताची स्टँडिंग बॉडीचा उपयोग काय? स्टँडिंग बॉडी किंवा आत्ताचा जो आयोग आहे तो बरखास्त करून टाका ना. त्यांना काम करू द्या ना त्यांचं. त्यांना तुम्ही निवेदन करा, त्यांना तुम्ही TOR द्या राज्य मागासवर्ग आयोगाला, आणि त्यांच्याकडून हे जे काही हे मागणी करतात ती मागणी खरी का खोटी त्याचं संशोधन करू द्या ना. मात्र मग ते काल बोलताना असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं मन जिंकलं आहे आणि छगन भुजबळ फडणवीसांना बदनाम करण्याचं काम करतात. एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचं काम सुरू आहे, अजित पवारांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे. छगन भुजबळांना त्याच्यामध्ये यश येत नाही. फडणवीसांनी मराठ्यांचं मन जिंकलं. हे बघा, हे मन जिंकलं, हे केलं, ते केलं, हे चौथी नापास माणसाची ही लक्षण आहेत. त्याला काय कळतंय? इथं संविधान आहे, इथं स्वायत्त आयोग आहेत, आरक्षण कसं दिलं जातं, त्याची मेथडॉलॉजी काय असते, तो अधिकार कुणाला आहे? तो काय कारखाना चालवणाऱ्या, दारूचा कारखाना चालवणाऱ्या विखेच्या समितीला आहे का? किंवा लोकनियुक्त महाराष्ट्र सरकारला आहे का? तो महाराष्ट्र सरकारनं एखाद्या स्वायत्त असणाऱ्या, त्याला संविधानिक दर्जा असणाऱ्या, न्यायिक काम करणाऱ्या आयोगाला तो अधिकार आहे. आणि त्या आयोगानं वेळोवेळी सांगितलंय, सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी सांगितलंय. आणि मग सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर तुम्हाला मान्य नसेल तर तसं संसदेमध्ये तो निर्णय खारिज करावा लागेल. नाही, मग आता तुम्ही असं म्हणताय की विखे समितीला तो निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसी मंत्रिमंडळ समितीच्या सुद्धा 2-3 बैठका झाल्या. JR निघाल्यापासून तुमची मागणी आहे की हा JR रद्द करा. मग तो रद्द का केला जात नाही? किंवा सरकारनं जर घेतलेला निर्णय बेकायदेशीर असेल तर मग त्याला चॅलेंज का होतं? हे बघा, न्यायालयामध्ये तो रद्द होईलच. प्रकरणच अजेंड्यावर आलं नाही ना. प्रकरणावरती सुनावण्यात झाल्या नाहीत. जर सुनावण्यात झाल्या नसतील तर ते योग्य का अयोग्य हे सांगणं आता सध्या, कारण काय झालंय, लोकनियुक्त सरकार संविधानाप्रमाणे वागत नाही. आयोगांच्या निर्णयाचं सरकारला काही देणं घेणं नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सुद्धा सरकारला ते सरकारमधले मंत्री तुमच्या व्यासपीठावरती आहेत की मग छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री हो, मग ते विरोधच करतायत ना. जी आर रद्द झाला पाहिजे अशीच मागणी आहे ना. आणि जी आर रद्द झाला पाहिजे अशी मागणी भुजबळ साहेबांची आहे, म्हणूनच मी त्यांच्या व्यासपीठावर आहे ना. त्यामुळे ते मंत्रिमंडळात असले काय नसले काय, मंत्रिमंडळात असून सुद्धा जर ते सरकारविरोधी भूमिका घेत असतील, जी आर रद्द झाला पाहिजे अशी ठाम भूमिका घेत असतील, तर आम्ही एक आंदोलक म्हणून भुजबळांचं ऐकलं जात नाही असं म्हणायचं. ऐकलं जात नाही नव्हे, ते ऐकावंच लागेल सरकारला. उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवणारं सरकार कोण? सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं झालं का सरकार की असा बेकायदा जी आर काढतं? मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलेलं आहे. मराठा समाजाचं ओबीसीकरण अनेक आयोगांनी नाकारलेलं आहे. मग कुठलं तरी हैदराबादच्या गॅजेटचं कुठं तरी खूळ काढलंय, स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळं आत्ताच्या मग आयोगांचं काहीच औचित्य नाही ना. आता जरी एखाद्या कम्युनिटीनं आम्हाला आरक्षण द्या म्हणून मागणी केली तर त्याचं पूर्ण संशोधन होतं, घटनात्मक त्याचं संशोधन होतं. खरं का खोटं, त्यांची मागणी योग्य का अयोग्य हा ठरवण्याचा अधिकार राज्य मागासवर्ग आयोग आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगांना आहे. मात्र तुमचे ओबीसीचे काही नेते असं म्हणतायत की काढलेल्या जी आरचा काहीच तोटा नाही ओबीसींना, त्यांनी नोंदी पण दाखवले की किती नोंदी सापडल्या. ते कुठल्या तरी प्रभावानं बोलतायत, कुठल्या तरी आमिषानं बोलतायत. आणि हे ओबीसींना भ्रमात ठेवायचं, ओबीसीच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि मराठा बांधवांच्या पण मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा, हे फक्त भूलथाप आहेत, बाकी काय नाही. एकीकडे धनंजय मुंडे काल व्यासपीठावरती होते. धनंजय मुंडेंनी जरांगेंवरती नाव न घेता टीका केली. त्यावेळेस जरांगे असं म्हणाले की मी तुमच्या कुटुंबाबद्दल कधीच बोललो नाही, त्यांच्या पत्नी माझ्याकडे येऊन वारंवार पुरावे देऊन गेल्या, पण मी वैयक्तिक कधीच हे केलं नाही. बीड जिल्ह्यावरती दहशत निर्माण करण्याचा हा सगळा प्रयत्न केला जातो. धनंजय मुंडेंचा प्रश्न कुठला होता? ओबीसी आरक्षणासंदर्भातला. जरांगे कशावर बोलतायत? पर्सनलवरती, त्यांच्या पत्नीवरती. म्हणजे ह्या माणसाला प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं हे उत्तरच नाही त्याच्याकडे. हा माणूस बिंडोक आहे माणूस. हा चौथी नापासाकडून तुम्ही कुठल्या संविधानाची, आरक्षणाची, सार्वजनिक प्रश्नाची अपेक्षा करताय? तो वैयक्तिकच बोलणार, पर्सनलच बोलणार. लक्ष्मण हाके उपोषणाला बसला तर लक्ष्मण हाके असाच आहे, लक्ष्मण हाके तसाच आहे, त्यानं एसटीचंच बघावं, त्यानं धनगरांचंच बघावं. या बिंडोक माणसाला धनगर ओबीसीमध्ये येतात हे एवढा साधा कॉमन सेन्स त्या माणसाला नाही. त्या माणसाकडून संविधानिक उत्तराची कोणी अपेक्षा ठेवू नये. मुंडे साहेब तर कशाला ठेवतील? त्यामुळे तो बोलत राहील माणूस आणि कमरेखालची भाषेत तो बोलणारा माणूस आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 2 वर्ष झालं संपूर्ण मराठा समाजाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला ओबीसी, विजयंती, एसबीसी, दीनदलित बांधव सगळे विरोधामध्ये जातील. हे लिहून घ्या माझ्याकडून आज. आणि राज्यकर्त्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी रसद पुरवल्या ना, बारामतीच्या शरद पवारापासून ते बीड जिल्ह्याच्या खासदारापर्यंत, तुम्ही काय हरिभक्त परायण हातात टाळ घेऊन माऊली ज्ञानेश्वरांचं सगळ्या लोकांनी पुरवली. अरे वारंवार सांगतोय ना आम्ही, बॅनर लावून पुरवली. सरकारमधले सगळेच आहेत, सगळ्याच लोकांनी ज्यांनी ज्यांनी जरांगेच्या व्यासपीठावर जाऊन मिरवले स्वतःला, त्या जरांगेच्या मांडवाखाली जाऊन जे जे कुरवले बनले त्यांना आम्ही बिना लग्नाचंच ठेवणार, एवढं निश्चित. काय बिना लग्नाचं म्हणजे? मग म्हणजे हे बघा ना, आता राजकारण आमच्या गावगाड्यातल्या ओबीसींच्या तांड्यावरनं, वस्त्यावरनं, पाड्यावरनं निवडणुका आल्या की आमच्या घरांचे उंबरे झिजवणाऱ्या माणसांना आमच्या मताची किंमत काय असते ते दाखवून देऊ. कारण आमचं आरक्षण जात असताना तुम्ही जर बेकायदा आरक्षण घालवणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभे राहिला असाल, आम्ही काय मतदान द्यायचं या माणसांना? प्रश्नच नाही. विखे नावाचा माणूस, त्याचा आणि आरक्षणाचा काय संबंध आहे? काय त्याचं काय, कुठल्या विषयातले एक्सपर्ट आहेत विखे? विखे हे कारखाने कसे चालवायचे, दारू कारखाना कसा चालवायचा, पैसे कसे कमवायचे, यातले एक्सपर्ट आहेत ना. त्यांचा आणि आरक्षण, सोशल जस्टिसचा काय संबंध? ते काय कुठल्या उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत का? त्यांना काही न्यायिक निर्णय घेण्याचा कुठला एक्सपिरियन्स आहे का विखेंना? बिंडोक माणसांना अशा या आरक्षणासंदर्भातल्या समितीचा अध्यक्ष उपाध्यक्ष बनवणं किती किती घोडचूक करते सरकार. एक 2 बाजू समजून घेऊ की सरकारने एकतर समिती नेमली, हैदराबाद गॅजेटचा GR काढला, त्याच्या आता कुणबी नोंदी ज्या आहेत ते प्रमाणपत्र आता मिळणार आहेत. जर कदाचित हे बेकायदेशीर असतं तर सरकारने निर्णय घेतला नसता. सरकार नक्की कुणाची वाट पाहतंय? न्यायालयाची वाट पाहतंय की देऊन मग नक्की काय केलं याच्यामध्ये सुद्धा संभ्रम आहे. तुम्हाला अपेक्षा काय आहे मग सरकार टाइमपास करतंय. सरकारला आयोगाचा निर्णय मान्य नसेल, आयोगाला कामच द्यायचं नसेल तर आयोग बरखास्त करून टाकावा ना. आम्ही केंद्राला सुचवू ना काय करायचं ते. मुळात सरकारला अशा पद्धतीचं आरक्षणाबाबत छेडछाड करण्याचा अधिकार दिला कोणी सरकारला? अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्याचं काम स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे. आणि बरं, तुम्ही काम करताय ते करताय, स्टेट बॅकवर्ड कमिशन सुद्धा
तिचं क्वासी ज्युडिशरी स्वरूप आहे आणि स्टेट बॅकवर्ड कमिशनचा दर्जा हा मुंबई हायकोर्टाच्या दिवाणी अधिकारापुरता सीमित आहे. स्टेट बॅकवर्ड कमिशन सुद्धा सुप्रीम कोर्टाचं एकदा त्या प्रकरणावरती जजमेंट आल्यानंतर त्याच्या संदर्भात कामच करू शकत नाही ना, तो अधिकारच नाही ना स्टेट बॅकवर्ड कमिशनला. आमचं म्हणणं काय आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचं उल्लंघन केलंय सरकारनं. न्यायव्यवस्थेत आता आम्हाला न्यायव्यवस्थेकडे सुद्धा जे डिले होतोय त्यावरून आम्ही चिंतित आहोत. कारण सरकार, लोकनियुक्त सरकार आमच्या आरक्षणाचं संरक्षण करत नाही. आम्हाला कोर्टाची पायरी झिजवावी लागते आणि कोर्ट सुद्धा डिले करतोय आणि एखादा विषय डिले करणं म्हणजे न्याय नाकारणं असं आहे. मी सन्माननीय न्यायालयाचा आदर व्यक्त करून मी म्हणतोय की तुम्ही डिले करत असाल तर आम्हाला न्याय नाकारताय. आम्हाला रस्त्यावरची लढाई लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र काल तुमची महाएल्गार सभा झाली त्यानंतर ते असं म्हणाले की जरांगे बीडमधल्या सुद्धा आता मराठ्यांना एकी दाखवावी लागणार आहे आणि बीडमधले मराठी घाबरणार नाहीत. नाही, ते एक कधी नव्हते. महाराष्ट्रावरती राज्य एक आहात म्हणूनच केलंय ना. तुमची एकी तर आहेच. तुम्ही उलट ताटातनं सांडलं वाटीतून, वाटीतनं सांडलं ताटात. मग बीडचा विषय झाला तर तो सोळंकीच येतो ना कायम निवडून. एक पंडित गेला तर दुसरा पंडित येतो, दुसरा पंडित पडला तर तिसरा पवार येतो. तुमच्या पलीकडे तिसरं येतं कोण तिथं? आणि कुणाची एकी दाखवतोस आणि कुणाला दाखवतोस? तुम्हीच आमच्या 4 पिढ्यांच्या मतदानाच्या जोरावरती तुम्ही आमदार खासदार झाला, सत्तेत बसला, कारखानदार झाला, पैसेवाले झाला आणि तुम्ही आम्हाला शानपण शिकवताय का? आम्ही एक झालो तर आमचा एल्गार काय असतो ते तुम्हाला आम्ही निवडणुकामध्ये दाखवून देऊ. आपण पाहतोय की आमचा एल्गार काय असतो आम्ही एक झाल्यानंतर ते निवडणुकीमध्ये दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरापर्सन रोहित सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.